तर अशा रीतीने अहिल्यानगरमध्ये झालेली 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चांगलीच वादात आता सापडलेली आहे। शिवराज पराभूत झाल्याचं सिद्ध झाल्यास 1 कोटी देऊ। शिवराज राक्षेचा पराभव आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्य केला तर 1 कोटीचं बक्षीस देऊ असं म्हटलेलं आहे शिवराज राक्षेचे प्रशिक्षक रणधीर पोंगल। किंबहुना त्यांनी हे आव्हानच दिलेलं आहे। काका पवार तालमीला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे असं रणधीर पोंगल म्हणाले। दरम्यान या संदर्भात शिवराज राक्षेचे प्रशिक्षक आणि भाऊ यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। अहिल्यानगरच्या वाड्या पार्क येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर एक वाद जो आहे तर तो रंगलेला आहे आणि शिवराज राक्षे यांना जो आहे त्यांचे जो पराभव झालेला तो मान्य नव्हता, त्याच्यावरून एक वाद झालेला आहे। नेमकी काय घटना घडली होती, त्यांचे कोच आपल्या सोबत आहेत आणि बंधू देखील त्यांच्या सोबत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, कल जो हुआ क्या मामला था, आपको जो डिसीजन है वो क्यों जो एक्सेप्ट नहीं है? ये सारा इनका प्री प्लान था कि इसको महाराष्ट्र केसरी बनाना है। ये जो एसोसिएशन ऑफ वन मैन शो है, सिर्फ एक ही आदमी इसको चला रहा है, सब खराबी कर रहे हैं। आप देखो कुश्ती में एक कंधा टिका हुआ है, टेढ़ा गिरा हुआ है, डेजर भी नहीं हुआ। तो मैंने ऑब्जेक्शन दिया है, आप वीडियो देखो। गुंड बोलता है ओ देखेगा वीडियो, उधर जाता हूं तो उधर बोलते हैं गुंड देखेगा वीडियो। ये कौन सी कहानी है? कल वीडियो के लिए मुरली अन्ना मनोहर ने भी बोला, तरस साहब ने भी बोला, एमएलए साहब ने भी बोला आप वीडियो दिखाओ, तो भी वीडियो नहीं दिखाई गई। तो ये क्या कहानी है बताओ आप? वही है ना ये बातें। फिर मैंने बोला चैलेंज है, 1 करोड़ की शर्त है, आप WFI को भेजो, फिला को भेजो और वीडियो भेजो और कुश्ती का निर्णय मांगो। अगर कुश्ती का निर्णय सही बोलेंगे कि ये कुश्ती हो गई, मैं 1 करोड़ की शर्त लगाता हूँ, कोई शर्त लगा के भेजो। आपण अगदी त्याला लहानपणापासून बघता, त्याचा स्वभाव जो आहे तर तो कधीच अग्रेसिव्ह होत नाही असं आपलं म्हणणं आहे। नेमकं काय सांगायचं सर? तुम्ही त्याच्या आजपर्यंतचा शिवराजला आज जवळजवळ 16 वर्षे आले तो तालमीमध्ये, त्याच्या पूर्णपणे कुस्ती क्षेत्राच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही त्याच्या आज इथून मागच्या कुस्त्या पहा, युट्यूब वरती असतील, चॅनेल वरती असेल, तो जिंकला तरी हुरळून जात नाही आणि पराभव झाला तरी खचून जात नाही। का? ही कुस्ती आहे, खेळ आहे, याच्यामध्ये हारजीत हा होत असते, हार पचवण्याची बी ताकद त्याच्यामध्ये आहे। पण जर हारलाच नाही, हा तुम्ही ती कुस्ती रिव्ह्यू दाखवून जर त्याच्यामध्ये जर आम्हाला त्यावेळेस निर्णय मान्य आहे ना, आम्ही जर हारलो असेल तर आम्ही हारलोय, त्या एका चुकीमुळे तुम्ही काय दाखवलंय, पंचांना शिवराजनी लात मारली, ठीक आहे ना, पण मधल्या काळामध्ये शिवराजनी का मारली तुम्ही लाईव्ह मध्ये शूट केलेलं आहे, लाईव्ह मध्ये नीट ऐका, खाल्लं शिवीगाळ झाली त्याला। जर अन्याय होऊन शिवीगाळ करत असेल खाल्लं, कोण सहन करणार आहे ह्या गोष्टी? एकंदरीत जर बघितलं तर ज्यावेळेला ही कुस्ती संपली त्यानंतर शिवराजला शिवेगाळ झाल्यानंतरच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या सहकार्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।